बापू आंधळे हत्या प्रकरणातील व्हिडिओ आव्हाडांकडून ट्विट करण्यात आलेला आहे। वाल्मिकच्या सांगण्यावरून हल्ल्याचा आरोप महादेव गित्ते यांनी केलाय। या संदर्भातला व्हिडिओ आव्हाडांनी ट्विट केलेला आहे। बापू आंधळे हत्या प्रकरणातील व्हिडिओ आव्हाडांकडून ट्विट करण्यात आलाय। जितेंद्र आव्हाडांनी महादेव गित्तेचा हा व्हिडिओ शेअर केलाय। या व्हिडिओत कराडच्या सांगण्यावरून माझ्यावर हल्ला झाल्याचा दावा गित्तेनं केलाय। मी महादेव उद्धवराव गित्ते 2-3 दिवसापूर्वी माझ्या घरी सोमनाथ सलगरे, बापू आंधळे, सनी देवडे हे 3 जण आल्याच्या नंतर मला म्हणाले, तू वाल्मिकांनाचं काम का करत नाही, तुला जीव मारायला सांगितलं। मी त्यांच्या हातापायावर पडून विनवणी करून त्यांना तिथून पाठवून दिल्याच्या नंतर ते मला जाता जाता एवढं म्हणले, आज संध्याकाळी तुला आम्ही ठार मारणार आहे आणि तुझा बाप बबन गित्ते याला पण गुतवायची तयारी झाली आहे। आम्हाला सांगितले वाल्मिकांनी तुला जीव मारून टाकायचं। वाल्मिक बाबूराव कराड यांनी सांगितले जीव मारून टाकायचं। राजाच्या हातात गन होती, राजाच्या हातात गन होती, गोट्याच्या हातात गन होती। त्या तिघांनी अंधाधुंद माझ्यावर फायरिंग चालू केली। त्यात 3 बुलेट मला लागल्या। 29 जून 2024 ला महादेव गित्तेवर वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हल्ला झाल्याचा आरोप करण्यात येतोय। जखमी व्यक्तीचा अंबाजोगाई मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत असतानाचा हा व्हिडिओ आव्हाडांनी शेअर केलाय। या व्हिडिओ नंतर आता वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सरपंच बापू आंधळे यांची 29 जून 2024 ला गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती। जुन्या वादातून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे। परळी शहरामधील बँक कॉलनी भागात त्यांच्यावर गोळीबार झाला होता। या प्रकरणात बबन गित्ते, मुकुंद गित्ते, महादेव गित्ते, राजाभाऊ निहरकर आणि राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। कराडचा तपासात सहभाग आढळला नसल्यानं तपास अधिकाऱ्यानं त्याचं नाव या गुन्ह्यातनं कमी केलं होतं। मात्र आता जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विट नंतर या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आल्याचं दिसून येत आहे। महादेव गित्ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बबन गित्तेंचे निकटवर्तीय आहेत। बबन गित्तेंसोबत काम करताना महादेव गित्ते नियोजनाची संपूर्ण जबाबदारी पार पाडायचे। कार्यकर्त्यांशी संपर्क, संघटन, नियोजन यासह इतर कामं महादेव गित्तेंकडे असतात।